2026मध्ये येत्या 25 जुलैला आषाढी एकादशीचा सण साजरा केला जाणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे. वर्षामध्ये एकूण 24 एकादशी असतात आणि त्यातील आषाढी एकादशीचा जर उपवास आपण केला तर संपूर्ण व्रताचे फळ हे आपल्याला मिळत असते आणि संपूर्ण एकादशीचे देखील आपल्याला फळ मिळत असते. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये क्षीरसागरामध्ये योगनिद्रेमध्ये जात असतात आणि याच दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते. चातुर्मासामध्ये अनेक प्रकारची व्रतं केली जातात, ज्यामध्ये गोपद्मव्रत, स्वास्तिक व्रत यासारख्या व्रतांचा समावेश आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला काही महत्त्वाच्या नियमांचं देखील पालन करायचं असतं. तर येत्या आषाढी एकादशीला तुम्ही उपवासाला हा एक पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. तर उपवासाला काय खावे, काय टाळावे आणि याचबरोबर या दिवशी घरामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत या संदर्भाची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची पानं ही आवर्जून अर्पण करावीत, कारण तुळस जी आहे तर ती विष्णू पूजेमध्ये अनिवार्य आहे आणि जोपर्यंत आपण भगवान विष्णूंना तुळस अर्पण करत नाही तोपर्यंत आपल्याला पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करू नका किंवा तुळशीची पानं या दिवशी तोडू नका. या दिवशी तुळशीचा निर्जला उपवास असतो. मग आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीची पानं जी आहे तर ती तोडून ठेवायची आहे. यासोबतच या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती एका ताम्हणामध्ये घ्या. ती नसेल तर आपल्याकडे बाळकृष्ण असतात, म्हणजेच रंगनाथ हा प्रत्येक देवघरामध्ये असतो, तर तो घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. त्याचबरोबर थोडंसं दूध घ्या. पंचामृत तयार करून घेतलं तरीही चालेल किंवा मग फक्त साधं दूध घ्या. त्यामध्ये हळद टाका किंवा केसर टाका आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा जे हळदीचं दूध तयार करून घेतलं त्याने अभिषेक करा. अभिषेक हा तुम्ही पुरुष सूक्तमचं पठण करत करत करू शकता किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत देखील तुम्ही अभिषेक करू शकता. परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. मूर्ती एकदम व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्या. ज्या ठिकाणी आपण पाठ मांडलेला आहे त्यावरती एक लाल कलरचा कपडा टाका, त्यावरती थोडेसे तांदूळ टाका, त्यावरती हळदी कुंकू वाहा आणि ही मूर्ती तिथे स्थापित करा. विष्णूंना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे. पिवळ्या कलरची फुले, पिवळ्या कलरची मिठाई, पिवळ्या कलरचे वस्त्र भगवान विष्णूंना अर्पण करा आणि मनोभावे त्यांची आरती करा. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद करू नका. कोणाचाही अपमान करू नका. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, वयोवृद्ध असतात, त्यांच्यावरती चुकूनही चिडचिड वगैरे करू नका. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि आपली जी फरशी असते तर ती पुसत असताना त्यामध्ये हळद, मीठ, गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे. उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे. घरामध्ये धुणी फिरवायची आहे, ज्यामध्ये गौरी घ्यायची आहे. गौरीवरती तुम्हाला तमालपत्र, लवंग आणि कापूर, गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये करायचा आहे. यामुळे घरामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या सर्व नष्ट होतात. पॉझिटिव्ह एनर्जी ह्या आपल्याकडे आकर्षित होत असतात आणि घरामध्ये भांडण, कटकट जी आहे तर ती कमी होत असते. या दिवशी दुपारी चुकूनही आपल्याला झोपायचं नाही आहे. घरामध्ये काही सेवा देखील करायची आहे. यासोबतच मग ज्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं सेवन करायचं आहे. शक्य झालं तर तुम्हाला 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रम जे आहे तर ते पठण करायचं आहे. आता 21 वेळेस जर शक्य नसेल तर एकदा वाचलं तरी चालेल, पण विष्णू सहस्रनाम हे आवर्जून वाचायचंच. वाचता येत नसेल तर यूट्यूबवरती लावून द्या, गुगलवरती लावून द्या आणि फक्त तुम्ही ऐकलं तरी देखील चालेल. या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत. यासोबतच बघा आपल्याला काय करायचं आहे तर काही गोष्टी ज्या आहेत तर या दिवशी उपवासाला वर्ज्य मानल्या जातात, ह्या चुकूनही आपल्याला
आपल्याला उपवासाला ज्या आहेत तर त्या खायच्या नाही आहेत बघा. कारण आपण जे काही खातो त्याच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये उतरत असते. मग जर तुम्ही तामसिक पदार्थ खाल्ले तर आपला जो स्वभाव आहे तर तो खूप जास्त रागीट होतो. घरामध्ये आपण खूप जास्त निगेटिव्ह जे आहे तर ते बोलत असतो. मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार जे आहेत तर ते येत असतात. आता उपवासाला कोणकोणते पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाही तर ते बघा. आपण म्हणतो की मी खूप जास्त मेहनत करते, खूप जास्त कष्ट घेते, पण तरी माझ्या मेहनतीचं, माझ्या कष्टाचं फळ मला का मिळत नाही. तर या जे काही मोठे सण असतात ना, यावेळेस आपल्याकडनं काही छोट्या छोट्या चुका होत असतात आणि त्यामुळेच आपल्याला केलेल्या मेहनतीचं आणि केलेल्या कष्टांचं जे फळ आहे तर ते मिळत नाही. घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतात. अनेक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आहे की काय आपल्याला असं वाटत असतं आणि त्यामुळेच काय होतं तर घरामध्ये आपल्याला खूप जास्त काम करण्याचा कंटाळा येतो आणि प्रगती आपल्या घराची कुठेतरी थांबून जात असते. यासाठीच ज्या वेळेस हे काही मोठे सण असतात किंवा ह्या तिथी असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला हे काही नियम जे आहेत तर ते पाळणं हे खूप गरजेचं असतं. आता शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही पाळू शकता, तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही नाही पाळलं तरीही चालेल. आता फक्त हे जे काही पदार्थ आहेत ना, हे जर आपण खाल्ले नाही तर यामुळे आपल्या मनामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला थोडीफार मदत होत असते. आता बघा कोणकोणते पदार्थ आहेत तर ते आपण बघूया. त्यामध्ये सर्वात पहिला जो पदार्थ आहे तर तो सर्रास पदार्थ जे उपवासाचे पदार्थ आहेत तर त्यामध्ये वापरला जातो ते म्हणजे मीठ. जे पांढरं मीठ असतं तर हे आपला जे काही उपवास असतो तर त्याला वर्ज्य मानलं जातं. त्याऐवजी तुम्ही सेंधव मिठाचा वापर जे आहे तर ते या दिवशी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे तेल. पण त्या तेलामध्ये आपल्याला या ठिकाणी चुकूनही सूर्यफूल तेल किंवा सोयाबीन जे तेल असतं तर त्याचा वापर आपल्याला करायचा नाही. तर त्याऐवजी तुम्ही मग शेंगदाणा तेलाचा वापर करू शकता किंवा गाईचं जे तूप असतं तर त्या तुपाचा देखील तुम्ही वापर इथे करू शकता. सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेल जे आहे तर ते वर्ज्य तुम्हाला करायचं आहे. पुढचा जो पदार्थ आहे ज्यामध्ये जर तुम्हाला उपवास नसेल ना तर तुम्ही चुकूनही या दिवशी तांदूळ जे आहे तर ते खाऊ नका. म्हणजेच भात वगैरे जो असतो तर चुकूनही तो आपल्याला या दिवशी खायचा नाही आहे. भात खाल्ला तर आपल्याला जीवहत्या केल्याचं जे पाप आहे तर ते आपल्याला मिळत असतं. त्यामुळे हे पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. त्यानंतर पुढचं म्हणजे जांभूळ जे आहे तर ते उपवासाला चालत नाही. तर चुकूनही आपल्याला या दिवशी जांभूळ जे फळ आहे तर ते खायचं नाही आहे. अशा पद्धतीने हे 3 ते 4 पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला वर्ज्य करायचे आहे. आणि नंतर बघा की भगवान विष्णूंची पूजा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सात्विक असणं हे खूप गरजेचं आहे. कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करा जर उपवास जर तुम्ही करत नसाल तर. अशा पद्धतीने काही पदार्थ आहेत आणि हे पदार्थ जर तुम्ही वर्ज्य केले तर नक्कीच आपल्याला संपूर्ण उपवासाचं जे काही फळ आहे तर ते मिळेल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल. आपल्या घराची प्रगती होईल. घरामध्ये असणारी जी काही दोष आहेत तर ते दूर होतील. भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतील. घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची एक माळ आवर्जून या दिवशी घरामध्ये करा. त्यामुळे खूप चांगला फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल. अर्थात आपल्या कष्टाला पर्याय नसतात पण कष्टाला नशिबाची साथ मिळावी, कुठेतरी आपल्या परमेश्वराची साथ मिळावी त्यासाठी हे नियम पाळणं किंवा ह्या सेवा ज्या आहेत तर ते करणं आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.